शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मूळ संख्येवर आधारित प्रश्न असतो बघा. मूळ संख्या कशाला म्हणायचं सांगा? सांगा, मूळ संख्या कशाला म्हणायचं? ज्या संख्येला एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणायचं मूळ संख्या. परत एकदा सांगा, मूळ संख्या कशाला म्हणायचं? भाग जातो. ती संख्या आणि एक याच्याशिवाय त्याचे विभाजकच नसतात दुसरे, ती असते मूळ संख्या. मग 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत अशा? 25. ज्याला कोणत्याच त्या पाड्यात नसतात, त्याला कोणत्याच दुसऱ्या संख्येने भाग जात नाही, तिला फक्त बघा आता ही 5 आहे, ही 5 कोणत्या पाड्यात आहे? फक्त 5. 5 एक म्हणजे 5 काय? 1 गुणिले 5 आणि 5 गुणिले 1 म्हणजे 1 नेच भाग जातो आणि ती स्वतःची 5 एक संख्या. ह्या 1 आणि 5 या दोनच अंकाने भाग जातो, म्हणून ही मूळ संख्या. लक्षात आले? म्हणजे मूळ संख्या काय? तिचा विभाजक फक्त 1 असतो आणि तीच संख्या असते. अशा किती संख्या आहेत मग 1 ते 100 मध्ये? 25. याच्यावर वेगवेगळे प्रश्न येतात बघा. कसे प्रश्न येणार? 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती सांगा? किती? एकूण 4. 81 ते 90 मध्ये एकूण किती मूळ संख्या? 2. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 3 असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती? असे प्रश्न येतात. बरोबर आहे. दशक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या किती? किंवा एकक स्थानी दशक स्थानी 3 असणाऱ्या, दशक स्थानी 4 असणाऱ्या, एकक स्थानी 2 असणाऱ्या, 9 असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती? मग तेव्हा आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजेत? मूळ संख्या पाठ पाहिजेत, माहित पाहिजेत. मूळ संख्या म्हणजे काय ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजे की तिचे विभाजक दुसरे नसतात, एक आणि तीच संख्या. पुढे आणखी महत्त्वाचा प्रश्न, जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं बघितलंय आपण. सांगा, दोनचा काय असतो? फरक. पण कोणत्या संख्येत? ज्या दोन मूळ संख्ये 2चा फरक असतो. मग कोणत्या? 2 आणि 3 आहे का जोड मूळ संख्या? आहे का? कारण एकच आहे त्याच्यामध्ये नाही. लागलीच संख्या आहे 2 नंतर 3, इथं कुठं फरक आहे? 3 आणि 5 आहे? पटपट बोला. आहे. हा. पुन्हा 5 आणि